नमस्कार, कल्पनास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज मी तुमच्याबरोबर एक पाठारे प्रभू ट्रेडिशनल डिश शेअर करणार आहे। त्याचं नाव आहे अननसाचं सांबार। एकदम सोपी आहे ही रेसिपी आणि ही आमच्या लग्नामध्ये, पूजेला, या फंक्शन्सला केली जाते। तर पाहूया आपण काय साहित्य काय लागते याच्यासाठी। सांबार करायसाठी मी साहित्य बघा, हे अर्ध अननस घेतले मी, 2 कप खवलेला नारळ घेणार मी, काजू, 2 टेबलस्पून बेसन दडी चण्याचं पीठ, 2 चमचे आमचा सांबार गरम मसाला, 1 चमचा हिंग, 1 चमचा मीठ चवीनुसार, 1 चमचा साखर। मी आता हे टोपामध्ये अननस कापलेले घेतले, 2 कप पाणी घालणार मी। एक चमचा हिंग आणि 1.5 चमचा पाठारे प्रभू सांबार मसाला। हाय फ्लेमवर अननस शिजवून द्या। दोन कप नारळाचं शिरं घेतलं, त्याच्यात परत 1 कप पाणी घालते मी आणि याचं आता पातळ शिरं काढते। आता हे जाडं शिरं आहे, हे पातळ शिरं आहे, याच्यामध्ये 1 ते 1.5 कप मी पाणी घेतलेलं परत, आणि हा जो चौथा आहे तो टाकून द्यायचा। ते पातळ शिरं जे आहे दुसरून घेतलेलं त्याच्यामध्ये मी 2 चमचे बेसन आणि चण्याचं पीठ घालते, ते मीठ मिक्स करून घ्यायचं। शिजलेलं आहे, त्याचं पाणी पण बऱ्याचसं आटलेलं आहे दिसते। आता जे मी बेसन पातळ शिऱ्यामध्ये जे घातलं होतं ते मी आता याच्यामध्ये घालून देते। माझं फ्लेम हायवरच आहे। आता हे बेसन शिजायला ठेवलं आपण, आणि आता हे मी काजू घालते त्याच्यात। पातळ शिरं घातल्यानंतर मी हे काजू घालते, मीठ आणि साखर। जर अननस तुमचं आंबट असेल खूप तर तुम्ही साखर 2 चमचे घाला। आता हे आपलं बेसन शिजलं की आपण ते जाड शिरं घालू। आता बेसन शिजवून द्या।
तुम्हाला हे बुडबुड्या आलेल्या दिसतंय, म्हणजे आपलं आता बेसन पण आपलं चांगलं शिजले. तर आता आपण जे पहिलं शिरं घेतलेलं ना ते घालूया. आता आपण चूल स्लो सिमवर ठेवूया. चूल सिमवर ठेवून आपण हे आता जाडं शिरं घातले. आता एक उकळ येऊ दे आणि आपलं अननसाचं सांबार आहे तयार. आपला अननसाचा सांबार तयार झालेला आहे. गॅस बंद करते. आपण प्लेटिंग करूया. आवडली का आमची ही पाठारे प्रभू रेसिपी अननसाचं सांबार आहे? मी पाहिलंच असेल किती सोपी आहे ही करायला. आणि साखरेचं प्रमाण तुमच्या अननसावर आहे. अननस जर खूप आंबट असेल तर साखर जास्त घातली तरी चालेल. बाकी एकदम सोपी डिश आहे ही. नारळाचं दूध आणि अननस खूप छान. तुम्हाला खूप आवडेल. नक्की करून पहा. अननसाचं सांबार आहे. आणि हो, आजचं तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओवर लाईकचं बटन दाबायला विसरू नका. शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर ही रेसिपी. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.